सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या महावितरण उपविभागातील हजारो वीज ग्राहक सध्या जादा वीज बिलांमुळे हैराण झालेत। प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता सरासरी बिल दिल्यानं ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप होतोय। काही घरांची नेहमी 500 ते 800 रुपये येणारी वीज बिल थेट 2 ते 4 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्यानं शहरवासियांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। महावितरणच्या हुपरी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सरासरी बिलिंगच्या नावाखाली अवास्तव वीज बिलं आकारली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिलं दिली जात असल्यानं ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। हुपरी शहर आणि परिसरातील अनेक घरांमध्ये 100 ते 200 युनिटपर्यंत वीज वापर होत असतानाही सध्याच्या बिलात 300 ते 400 युनिट किंवा त्याहून अधिक वापर दाखवून आकारणी केली जाते। परिणामी कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही उच्च दराच्या वीज स्लॅबचा फटका बसतोय। वीज मीटरचं रीडिंग घेणं ही महावितरणची जबाबदारी असताना रीडिंग न घेतल्याचा आर्थिक भार ग्राहकांवर टाकला जात असल्याचा आरोप होतोय। दरम्यान हुपरी परिसरात स्मार्ट मीटर योजना सक्तीनं राबवली जात असल्यामुळे अखिल भारत हिंदू महासभेनं आंदोलन केल्यानंतर स्मार्ट मीटरची सक्ती करणार नाही असं लेखी आश्वासन महावितरणनं दिलं होतं। त्यामुळे जुन्या मीटर धारकांना सरासरी बिलं देऊन स्मार्ट मीटरसाठी अप्रत्यक्ष दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे।